काय घेतलंय बघा. ज्याशिवाय आपल्या घराला अर्थ नाही, अर्थातच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेम. हे पण भारी वाटते रे, ते मला चांगलं वाटतंय ना. घर किती का मोठं असं ना, त्या घरात महाराजांचे प्रेम नाही म्हणजे अर्थ नाही ना त्या घराला. जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. जास्त काय बोलवच्चन देत नाही, म्हणलं डेली ब्लॉग सुरू करावे आता. तर सिनास आहे 4-5 दिवसानंतर आज जरा निवांते आणि चाललेलो आहे पुण्यात. मोठी गाडी नाही नेते, 2 व्हीलरवरच नेतो आहे. कट्टा येत आहे, न्यायचा काही विषय नाही, नेली पाहिजे, उरलेला होतं आहे. पण तिकडं पार्किंगचे सीन आहेत. जरा पुण्यात चाललो आहे टिंबर मार्केटला. काय विषय ते गेल्यावर कळलंच. स्टेटून बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. भरपूर दिवसानंतर आता 2 व्हीलरवर ब्लॉग काढतोय ना, जरा गडबडत, पण ठीक आहे, घ्या समजून, तुमचाच भाऊ आहे. आणि बाकी काय विषय बघत राहा. चला. भरपूर दिवसानंतर मे बी 2 व्हीलरवर निघालो असेल पुण्यात, पण म्हणलं चला, कंटाळा आलता मला मोठी गाडी न्यायचा. त्यात तिथं पार्किंग शोधा आहे, करा ते करा, त्यापेक्षा म्हणलं चला पटकन 2 व्हीलरवर जाऊन येऊ. ऊन तर लय लागतंय, पण असं गारवा पण आहे, त्याच्यामुळे असं गरम होत नाही, एवढा काय विषय नाही. सो चला, सीन काय काय तर घ्यायला चाललंय, काय ते करा कंटिन्यू. आता डेली व्लॉग आहे म्हणल्यावर बघत राहा काय विषय. मीनवाइल हिअर वी गो गाईज. आलेलो आहे टिंबर मार्केटला, पण मला ऍक्च्युअली माहित नाही ते कुठे भेटतं. आता मला जाऊन शोधायचं आहे, ते जरा एफर्ट्स घ्यावे लागतील. बघूया, शॉप कॅप्चर करू पहिलं आणि मग दाखवतो तुम्हाला नक्की कशासाठी आलोय. गाईज इथं एक बी दुकान दिसतं ना, एकाला विचारलं ते म्हणलं आता सरळ जाऊन राईटला जावा, तिथं लय भेटेल तुम्हाला. सो चला जाऊया. सो गाईज चला, काम झालेलं आहे. काय घेतलंय बघा, हे ना सारायचं आहे कोणात म्हणून घेतलंय. अरे मला नेता येईल का आता, कसं होणार आहे आता का न्यायला. मोठी गाडी आणली असते ते परवडलं असतं, आता हे न्यायचं कसं ते विषय. आता 10 वेळा इकडे तिकडे डुलेल. A few moments later. राम राम मेरे भाई लोगों, 8 बज गए हैं और व्लॉग अभी चालू किया है. हे कुठं चाललंय तुम्ही? सो गाईज चला, निघालेलं आहे. कुठं चाललंय सांगतो तुम्हाला, थांबा. हो गाईज, गँग कुठं निघालेली आहे माहिती का? गँग निघालेली आहे की ज्याशिवाय आपल्या घराला घर पण नाही, म्हणजे ज्याशिवाय आपल्या घराला अर्थ नाही, अशी गोष्ट करायला. अर्थातच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेम आपल्याला घरी लावायचे. हॉलमध्ये एक स्पेशल इतकं छान आपण केलेलं आहे ना, तिथं फ्रेम हवी आपल्याला. त्यासाठीच आपण चिराग भाऊ म्हणलेला इथे एक शॉप ओळखीचं आहे आपल्या, तिथं बघून येऊ. सो चाललेलं आहे महाराजांचे फ्रेम बघायला. तुम्हाला पण दाखवतो, तुम्ही पण कमेंटमध्ये नक्की सांगा कशी काय वाटते. चला. सो गाईज आहे बघा, लय मोठी होईल ती. सो गाईज आहे बघा, ही पण भारी वाटते रे. सो गाईज, महाराजांशिवाय अर्थ नाही जगण्याला, त्याच्यामुळं महाराष्ट्र हवेत ना घरात. सो त्यामुळं एक फ्रेम पाहतोय आपण, इतकं छान केलेलं ना. झाल्यावर तुम्ही म्हणताल वा दादा वा, पण ही आहे ना लय मोठी होईल ना, लयच मोठी होईल ते. मला चांगलं वाटतंय ना. नाही ना, बॅकलाईट नको, कारण ऑलरेडी आपल्या घरात किती झुमरं आहेत वरती, आणि वरून फ्रेमच्या वर पण असं हे लॅम्प आहे थोडा. तो गाईज फ्रेम तर आवडलेली आहे आपल्याला, फक्त रेटचा थोडासा इश्यू आहे. चिराग भाऊला म्हणलं एक काम करू, पुण्यात एक चक्कर मारून येऊ. चिरागला पण घ्यायचे ना, कारण घर किती का मोठं असं ना, त्या घरात महाराजांचे प्रेम नाही म्हणजे अर्थ नाही ना त्या घराला. ज्यांच्यामुळे जगतोय, श्वास घेतोय, त्यांचेच प्रेम घरात नाही, मग त्या घराला अर्थ नाही. त्याच्यामुळं हे काय पाईप आणल्यात, पाईपच मध्ये सॉरी पाय असला दिसतोय ना टेबल, 1 नंबर ॲस्थेटिक. ती जागा आहे ना फोटोसाठी, नादच कळवणार. आणि ते बसायला टेबल बनवलेत नाही का गोल, त्यांनीच 1 नंबर बनवलेत. मला ते असं वाटलं ते फिरवायचं आणलंय म्हणले. मला 2-3 जणांनी फोन केला त्याच्यावर, अरे काय घेऊन चालला असला, पाय आहेत
मी तर म्हणलं हे फिरवायचं घेतलं. सो गाईज बघू फ्रेमचं काय करायचं, नाही तर उद्या वगैरे पुण्यात चक्कर मारू आणि मग सेट काय होतंय. चला निघालेलो आहे गाईज निघालेलो आहे गाईज. सो गाईज लडकियों के शौक पिझ्झा खायला आले ते पोरं, पिझ्झा खायला. आम्ही आता पिझ्झा खायला आलेलो आहे, पण ते क्वालिटी फ्रेम आहे. त्या फ्रेममध्ये जरा अजून व्हरायटी भेटली का बरं. बघू आता पुण्यात जाणार आहे, आत्ता नाही उद्या. आणि स्वस्त भेटले तर बरे, पैसे वाचवतो. आम्ही कसं गरीब लोक आहे, पैसे वाचवतो सगळ्या ठिकाणी, कम्पेअर करतो मग घेतो. काय फुकाट आलेलं नाही ना, कमावलेलं आहे त्याच्यामुळे, बाकी काय विषय नाही. अरे पण ते ॲप डाउनलोड करून त्यात ॲस्थेटिक काढण्यापेक्षा व्हिडिओ आपल्या नॉर्मल कॅमेऱ्यात काढून तिथं फिल्टर लावलं तर झालं की काम. काय फरक पडत आहे नाईटच्या यायला, काय फरक पडतो इथं जिंदगीत तुझ्या फरक पडा ना. ते कॅमेरा क्वालिटीत फरक पडत काय करतं. हा उघड का ते यार कोकणात जायचंय परत कधी 15-16 तारखेनंतर. आत्ता का? हा ते स्वप्न आलंय दुबईवरनं. हा ते निक्याचं चाललंय कोकणात जाऊ, चिल करू, ओनली बॉईज. म्हणलं गर्ल्स आहेच ना आमच्या आयुष्यात, बॉईजच आहे सगळी संगीत. अवघड का आता म्हणलं ओनली बॉईज काय असतं, बॉईजच आहे फक्त आमच्याकडं, गर्ल्स नाही आमच्याकडं. 15-16 नंतर. आता स्वतः आज आलं, आज लँड होईल रात्री. काय करू 22ला आणि 30ला. हां मग तसं त्यांना मी सांगतो की ते कधीचं नियोजन आहे. 22-23 चालतंय. मग येणार का दिरममध्ये उडू ह्यावेळेस, दिरममध्ये नाही एवढं सुट्टे घेऊन 4 शिल्लक 3 शिल्लक ऑलरेडी -1.5 महिना सुट्टीवरच होतो वर्षभरात. भाऊच्या सुट्ट्या जरा जास्त झाल्यात ना, कामधंदेवाली लोक आहेत ना, सुट्ट्या बघायला लागतात बाबा.